डरपोक लोक आहेत, हे बहाणेबाज लोक आहेत, हे रडणारे आहेत. हे स्वतःचा पराभव आत्मचिंतन सोडा, पण ते पचवू शकत नाहीयेत आणि म्हणून यांचं नाव मी रडके असं ठेवतोय. रडके आहेत. काही ना काही बहाणेबाजीने रडकेपणा करणं यापेक्षा दुसरं काही नाही. थोडी जरी अक्कल असेल तर आत्मचिंतन त्यांनी करावं. आणि मी मागेही म्हटलं होतं, जो उबाटा सेनेबरोबर गेला तो हरला. त्याचं राजनैतिक पानिपत झालं. मोठ्या प्रमाणात आसामी नागरिकांचा मतदारांचा विश्वास भारतीय जनता पार्टी माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि तिकडचे मुख्यमंत्री हेमंता यांनी केलेल्या कार्यावर पुन्हा एकदा विश्वास जनतेने भारतीय जनता पक्षाला दाखवला. अभूतपूर्व यश आसाममध्ये मिळालंय. समोर चित्र स्पष्ट दिसतंय. पॉंडेचेरीमध्ये सुद्धा एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करते हे चित्र स्पष्ट दिसतंय. आणि विरोधक नामोहरम जनतेने त्यांना नाकारलं हे चित्र सुद्धा आपल्याला माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एनडीएचा पॉंडेचेरीत दिसतंय. आपण बघितलंय केरळामध्ये सुद्धा सर्व निकाल समोर येतील, पण भारतीय जनता पक्षाची वाढ, मतांची वाढ, जागांची वाढ हे आता हळूहळू स्पष्ट दिसेल. तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेचा पराभव हा आता दृष्टिक्षेपात दिसतोय. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण हिंदुस्थान हा आता मजबूत भारतीय जनता पक्ष आणि एनडीए बरोबर उभा आहे हे चित्र दिसतंय. आणि याचा आनंदोत्सव हा पूर्ण देशभर आणि महाराष्ट्रात सुद्धा आम्ही साजरा करतो आहोत. ही डरपोक लोक आहेत, हे बहाणेबाज लोक आहेत, हे रडणारे आहेत. हे स्वतःचा पराभव आत्मचिंतन सोडा, पण ते पचवू शकत नाहीयेत. आणि म्हणून यांचं नाव मी रडके असं ठेवतोय. रडके आहेत. काही ना काही बहाणेबाजीने रडकेपणा करणं यापेक्षा दुसरं काही नाही. थोडी जरी अक्कल असेल तर आत्मचिंतन त्यांनी करावं. आणि मी मागेही म्हटलं होतं, जो उबाटा सेनेबरोबर गेला तो हरला. त्याचं राजनैतिक पानिपत झालं. आणि त्या ठिकाणी तामिळनाडूत सुद्धा उबाटा सेनेवाले स्टॅलिनची बरोबर करत होते, सलगी करत होते, पराभव. इथे ममता बॅनर्जींबरोबर करत होते, पराभव. त्यामुळे जो उबाटा सेनेबरोबर गेला तो पराभूत झाला हे स्पष्ट चित्र आहे. सकाळी सूर्य निघाला मला नाही दिसला, संध्याकाळी चंद्र निघाला मला नाही दिसला, रात्रीचे तारे लुकलुकले मी नाही पाहिले. त्याला उत्तर काहीच देता येऊ शकत नाही. ती डोळ्यावरची पट्टीच आहे असंच म्हणता येईल. मला महाराष्ट्रात सुद्धा ज्या 2 पोटनिवडणुकांचे निकाल समोर येत आहेत त्यातही मोठं यश हे महायुतीला, भारतीय जनता पार्टीला दिसतंय. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी ज्या विकासाचं राजकारण त्या ठिकाणी केलं, जनतेचा आशीर्वाद देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार या सरकार आणि नेतृत्वाच्या मागे स्पष्ट दिसतोय हे त्या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. बघा, त्यांना काय बोलायचंय बोलू द्या. निकाल समोर काय सांगतात ते मी सांगतोय. आणि त्यामुळे ज्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहेत त्यांना रस्ते सगळे काळोखातलेच दिसतील. मी मगाशी म्हटलं की आसामच्या जनतेने पुन्हा एकदा आम्हाला यश, आशीर्वाद आणि सेवेची संधी दिली. हे माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावरचं शिक्कामोर्तब आहे. आणि आमचे मुख्यमंत्री हेमंता आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी केलेल्या कार्याला पोचपावती असं मी त्या ठिकाणी म्हणेन.